पाकिस्तान एक असा देश जो वेगळ्याच माझात जगतो. कर्ज काढू पण हौसपुरी करू. खिशात नाही नाना आणि मला बाजीराव म्हणा. रस्सी जल गई पर बल नहीं टूटा. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. हे सर्व डायलॉग पाकिस्तानवर आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डवर तंतोतंत लागू पडतात. एकीकडे खायचे वांदे, क्रिकेट खेळायचे वांदे, सर्वच ठिकाणाहून कर्ज काढावं लागतंय. एक क्षेत्र होतं ज्यातून काही पैसा कमवण्याची संधी होती आणि आता ती संधी पण पाकिस्तान गमवायला लागले. अर्थात पाकिस्तानने भारताविरुद्ध मॅच खेळण्यास नकार दिलाय आणि या नकारामुळे पाकिस्तानला प्रचंड मोठं नुकसान भोगावं लागणार आहे. आता ते नुकसान किती असेल, काय असेल, पाकिस्तानला भारताविरुद्ध मॅच न खेळणं किती डोईजड जाणार आहे, याचा सखोल आणि विस्तृत आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नसते, तर ती मॅच या दोन्ही देशातील सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी मॅच असते. इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे पैसाच पैसा. या मॅचमुळे करोडो नव्हे तर अब्जावधी रुपयांचा व्यवहार होतो. आता पाकिस्तानने या मॅच मध्ये खेळण्यासाठी नकार दिला, त्यात नुकसान मोठ्या प्रमाणात आहे आणि पाकिस्तानचं तर सर्वात जास्त आहे. आता यात कुणाकुणाचं कुठे आणि किती नुकसान होणार आहे ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात. यात सर्वात मोठा फटका बसेल तो आर्थिक दृष्ट्या. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे आयसीसी साठी सोन्याची खाण असते बरं का. या एका सामन्यातून येणारी जाहिरात, ब्रॉडकास्टिंग आणि स्पॉन्सरशिपची कमाई साधारणतः पूर्ण टुर्नामेंटच्या कमाईचा एक मोठा हिस्सा असतो. मीडिया रिपोर्टनुसार भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना झाला तर त्या एका मॅच मधून हजारो कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होते. या सामन्याच्या माध्यमातून आयसीसीला जवळपास 2500 कोटींच्या वर कमाई करण्याची संधी असते. पण जर पाकिस्तान माघार घेत असेल तर याचा आयसीसीला तोटाच होईल. पण त्यापेक्षा मोठा तोटा स्वतः पाकिस्तानला सहन करावा लागणार आहे. याचं कारण म्हणजे आयसीसीचा रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल आहे. आयसीसी प्रत्येक वर्षी कमवलेल्या पैशांमधून काही पैसा प्रत्येक देशाच्या क्रिकेट बोर्डाला देतो, ज्याला आयसीसी रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल असं म्हणतात. आणि आता पाकिस्तानला मिळणाऱ्या रेव्हेन्यूचा मोठा भाग हा भारत पाकिस्तान मॅच मुळेच वाढतो. आयसीसी कडून मिळणाऱ्या रेव्हेन्यूतून पाकिस्तानला तब्बल 300 कोटींच्या जवळपास पैसे मिळतील. आता पाकिस्तान जर भारताविरुद्ध मॅच खेळायला तयार झाला नाही तर पाकिस्तानचा हा संपूर्ण रेव्हेन्यू आयसीसी थांबवू शकतं. अर्थात ही एक मॅच न खेळण्याची किंमत पाकिस्तानला 300 कोटींच्या जवळपास चुकवावी लागेल. म्हणजे खाया पिया कुछ नाही आणि गिलास तोडा चार आणा अशी गत पाकिस्तानची होणार आहे बरं का. आता यात पुढचं सर्वात मोठं नुकसान ब्रॉडकास्टर्स आणि स्पॉन्सरचं होऊ शकतं. कारण भारत पाकिस्तान मॅच म्हणजे क्रिकेट मधला सगळ्यात जास्त पैसा कमवणारा सामना मानला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार जर ही मॅच रद्द झाली तर ब्रॉडकास्टर आणि स्पॉन्सर यांचं जवळपास $38 मिलियन म्हणजेच अंदाजे 320 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. आता एवढं मोठं नुकसान कोण सहन करणार बरं? म्हणूनच ब्रॉडकास्टर थेट पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर खटला सुद्धा दाखल करू शकतात. आणि जर का असा खटला दाखल झाला तर पाकिस्तानला शेकडो कोटी रुपयांचा दंड सुद्धा भरावा लागू शकतो. भारताविरुद्ध मॅच न खेळल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचं सुद्धा यात मोठं वैयक्तिक नुकसान होऊ शकतं. कारण भारताविरुद्ध मॅच म्हणजे खेळाडूंसाठी जगासमोर स्वतःला सिद्ध करण्याची संधी असते. त्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली तर प्लेयर्सची ब्रँड व्हॅल्यू वाढते, लीग कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात, त्यांना जाहिराती मिळतात. पण पाकिस्तानने जर ही संधी हिरावून घेतली तर नुकसान फक्त बोर्डाचं नाही तर त्यांच्या प्लेयरचं सुद्धा होणार आहे. जर पाकिस्तानने मॅच न खेळण्याचा हट्ट कायम ठेवला तर त्याचे परिणाम खूप मोठे होऊ शकतात. कारण आयसीसी काही छोटा बोर्ड नाहीये आणि क्रिकेटमध्ये जर का नियम मोडले तर कारवाई नक्की होते. आयसीसी सर्वात आधी पाकिस्तानच्या बायलॅटरल सिरीज बंद करेल. म्हणजे इतर देश पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार नाहीत. म्हणजे पाकिस्तानला मालिका कमी मिळतील. मालिका नाही म्हणजे पैसा नाही आणि पैसा नाही म्हणजे क्रिकेट चालवणं कठीण होईल. यासोबत आशिया कप सारख्या मोठ्या स्पर्धेतून पाकिस्तानला बाहेर ठेवलं जाऊ शकतं, जी स्पर्धा पाकिस्तानसाठी पैसा आणि नाव दोन्ही मिळवून देणारी असते. याहून मोठा फटका पीएसएल लीगला बसू शकतो. कारण पीएसएल परदेशी खेळाडूंवर चालते आणि पाकिस्तानने जर भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला तर आयसीसी पीएसएल साठी जाणाऱ्या विदेशी प्लेयर्सचे एनओसी थांबवू शकते. आणि जर आयसीसी किंवा इतर बोर्डांनी त्या प्लेयर्सला परवानगीच दिली नाही
तर मोठे स्टार प्लेयर PSL खेळायला येणार नाहीत. त्यामुळे लीगची चमक कमी होईल, प्रेक्षक कमी होतील, स्पॉन्सर कमी होतील आणि थेट पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान सुरू होईल. याशिवाय भविष्यात पाकिस्तानला मोठ्या क्रिकेट स्पर्धांचं यजमान पदही मिळणं कठीण होऊ शकतं. कारण क्रिकेटमध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो आणि असे निर्णय वारंवार घेतले तर इतर देशांचा विश्वास उडू शकतो. त्यामुळे एक मॅच न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानला पुढच्या अनेक वर्षांसाठी महागात पडू शकतो. या व्यतिरिक्त पाकिस्तानला त्या मॅचचे गुणही मिळणार नाहीत. न खेळता पाकिस्तान मॅच हरला आहे असं समजलं जाईल. 2 पॉइंट कमी होतील, त्यातल्या त्यात नेट रन रेट सुद्धा मायनस मध्ये जाऊ शकतो. आणि जर का पुढे सेमीफायनल किंवा फायनल मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानची मॅच झालीच आणि पाकिस्तान ती मॅच नाही खेळला तर भारत त्या ठिकाणी विजेता घोषित होऊ शकतो. अर्थात काय, तर पाकिस्तानच्या सरकारनं किंवा पाकिस्तान बोर्डानं त्यांच्या आर्मी चीफ आसिफ मुनीरला खुश करण्यासाठी हे सगळं केलं असल्याचं बोललं जातंय. आणि हे जर का खरं असेल तर मात्र पाकिस्तान सारखा अलौकिक देश हा पाकिस्तानच असू शकतो. बाकी यावर फार काही बोलू नये असं तुर्तास मला तरी वाटतं. हा, पण तुम्हाला काय वाटतं ते नक्की बोला, कमेंट करून सांगा.